हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथं आहे तर पीठ मळून ठेवले. तर आईने पीठ मळून ठेवलं होतं. माझी अंघोळ झाली आणि आता बनवायचा नाश्ता. तर गावाला असलं की नाश्त्याला रोज चहा चपातीच असते. त्यामुळं दादांसाठी आणि आजी वगैरे सगळेच चहा चपाती खातात. आता संचित काय रोज रोज चहा चपाती खात नाही. त्यामुळे त्याच्यासाठी बनवणार आहे मी पोहे. तर हे भांडं आहे तर सारखंच असं पडत असतं बघा. त्यामुळं ह्याला कसं सारखं हलतं, सारखं पडत असतं. 2 भांडे आहेत अशामध्ये. तर हे सारखं पडतंय. आता मला तर जास्त चहा चपाती खायला आवडत नाही. त्यामुळे मी काय केलं, अंघोळ केली आणि आता माझ्यासाठी ठेवते चहा. चहा पिऊन घ्यायचा आणि चहा पिऊन झाला की नंतर मग चहा चपातीची वगैरे तयारी करायची. तर इथं दूध म्हणजे दुधावर साय येते, भरपूर येते. त्यामुळे तिला साईडला काढून ठेवायला लागले मी. ह्याचं तूप तयार करायचं. तर मी आल्यापासून साईडला काढून ठेवत असते. साय म्हणलं भरपूर असते साय आणि कोण खात पण नाही, मग तशीच टाकून देते. त्यामुळे मी काय करते, तिला काढून आल्यापासून मी तेवढे डब्यामध्ये साठवून ठेवले तिला. आता नंतर तूप करताना पण दाखवेन तुम्हाला. तरी तर बघू शकता, आता एका साईडला चहा होतोयच तोपर्यंत मी काय करते, आता भेंडी कट करून घेते. आता इथं मी स्टँडला पहिल्यांदाच व्हिडिओ काढते. त्यामुळे स्टँड नक्की कुठं लावायचं, कुठं ठेवायचं याचा काही मला अंदाज येत नव्हता. त्यामुळे फिरवून फिरवून जिथं मला वाटते तिथं मी ठेवले. एकदा जागा फिक्स झाली का नंतर मग तिथं स्टँड आहे तर लावून मग नंतर छान असे व्हिडिओ काढायचे. आणि गावाला कसं कोण ना कोण तरी येत असतं आणि स्टँड बघितले की माझं म्हणतील हे काय आता नवीनच आहे. त्यामुळं गावचे लोक कसं म्हणजे असं जास्त त्यांना काय माहिती नसतं. त्यामुळं लगेच मग आलं की काहीतरी म्हणतात, व्हिडिओ वगैरे काढते म्हणलं की थोडंफार नावं पण ठेवतात. आणि जसं पण मी जास्त यूट्यूब चॅनल चालू केलेलं कुणाला सांगितलं नव्हतं. आता बऱ्यापैकी माहिती झाले. तर असा आहे थोडासा प्रॉब्लेम. इथं बघू शकता मी आता चहा उकळी येते चहाला तोपर्यंतच भेंडीची तयारी करून घेते. आणि आता काय करणार आहे, नाश्ता पण अजून कुणाचा झाला नाही. भेंडी पण बनवायची आहे आणि स्वयंपाक वगैरे पण बनवायचं आहे. आणि सगळं आवरून नंतर जाणार आहे आम्ही पंढरपूरला. संचितचं स्कूल बघायचं आहे. नंतर किराणा पण भरायचा आहे. आणि किराणा कसं महिन्याचाच आणतो. इथं कसं खूप छोटी छोटी दुकानं आहेत आणि थोडं थोडं कधी आणत नाहीत. सगळे एकदम महिन्या दीड महिन्याचा किराणा भरतात. चला तर तुम्ही या चहा प्यायला. चहा पिऊन घेतला, भेंडी कट करून साईडलाच ठेवली आणि आता चपात्या बनवते. आणि नाश्त्यासाठी नाश्ता आणि स्वयंपाक दोन्ही सगळ्या एकत्रच चपात्या मळून घेते मी, करून घेते. आणि रात्रीचं पण पीठ होतं त्यामुळे रात्रीचं पण पीठ आणि आताचं पण पीठ. आणि गावाला आलं की एकदम ओरिजिनल व्हिडिओ नाही म्हणू शकतो, उजेडामध्ये व्हिडिओ असतात माझे. तिकडं पुण्याला कसं लाईटचा खूप म्हणजे असं उजेड येत नव्हता ओरिजिनल असा. त्यामुळं दिवसा रात्री कधी पण स्वयंपाक करताना किचनमध्ये लाईट लावावी लागत होते आणि मग स्वयंपाक करायचा. इथं बघू शकता चपातीवर तर ऊन पडतंय. आता पंढरपूरमध्ये पण सेम तसंच आहे. पंढरपूरमध्ये तर कसली एकसुद्धा खिडकी नाही किचनला. त्यामुळे तिथं पण कधी पण तुम्ही स्वयंपाक करा किंवा काही पण करायला जावा, किचनमध्ये लाईट लावावीच लागते. आता इथं आहे तोपर्यंत मस्त असे व्हिडिओ आहेत तर काढायचे मस्त उजेडात. बोला ना. आईच्या फोन मध्ये ना एक गेम डाउनलोड केलं येत का नाही. काय माहिती बॅकअप नसलं. हे बघा असं आहे, मी कुठंतरी वॉइस ओव्हर करायला असं बसले की संचित येत असतो आणि काही ना काही चालू आहे. बाहेर बसले होते आणि आता इथं बघू शकता चपात्या बनवते मी. पंढरपूरला सेम तसंच आहे, लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, उजेड येत नाही कसलाच. त्यामुळे इथं मस्त असं ओरिजिनल उजेडामध्ये किती छान व्हिडिओ वाटतात. आणि पंढरपूरला गेले की मग लाईट वगैरे काय तर मॅनेज करावं लागते. बल्ब मी घेऊन आली येताना, बघू आता बल्बचं काय होते. आणि आता आहे 2 महिना आहे इथं. 2 महिन्यातलं आता इथं थोडे दिवस राहायचं, माहेरी थोडे दिवस जायचं. संचितचं स्कूलचं पण बघायचं आहे. आता तुम्हाला दाखवेन पण संचितच्या स्कूलचं काय आहे म्हणजे कसं आहे ते. तर गेल्यासारखं 3-4 स्कूल तर बघायचं. आणि आता भेंडी एका साईडला ठेवली आणि भेंडीला मी काय करत असते पहिलं म्हणजे वाफेवर शिजवून घेते थोडंसं तेल घालून आणि नंतर फोडणी देत असते. आता इथं संचितसाठी आणि माझ्यासाठी बनवते पोहे. आता संचितला पण आवडतात पोहे खायला आणि मला पण जास्त चहा चपाती आवडत नाही. संचितनी कालच चहा चपाती खाल्ली होती त्यामुळं. आता इथं माईक थोडासा हलला आहे त्यामुळं खुरखुर फुरफुर आवाज आला असेल. आणि माईक पण घ्यायचा आहे मला नवीन. झालं काय, घेतला पण होता माईक मी. याच्या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता म्हणजे शॉपचा विवोच्या. तर तिथं झालं काय, मी माईक घेतला होता, घरी पण आणला होता, 2-3 फेऱ्या केला. पहिल्यांदा घेतला माईक आणि ते म्हणत होता कशासाठी पाहिजे असं तसं. मग मी म्हणलं होतं माझं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलसाठी पाहिजे. मग ते माझं माईकचं राहिलं साईडला, त्याचंच म्हणायला लागला की माझं प्लीज प्लीज माझ्या पण व्हिडिओचं माझ्या शॉपचा व्हिडिओ काढा आणि तुमच्या चॅनलवरती टाका असं तसं म्हणायला लागला. म्हणलं जाऊ दे तिकडं आता, तो एवढा म्हणतोय तर. त्यामुळे मी त्याचे मोबाईल वगैरे काढून एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता.
आणि नंतर मग मी ते सगळं बोलण्यामध्ये मी पहिल्यांदा माईक घेऊन आले. नंतर घेऊन आले घरी आले तर काय कनेक्ट कसा करायचा ते विसरून गेले. नंतर डबल जाऊन ते कनेक्ट कसं करायचं ते विचारलं. नंतर घरी आले, कनेक्ट वगैरे केला, पण व्हॉईस क्वालिटी काही मला एवढी छान असं वाटायचं ना. पैसे तर खूप जास्त आणि म्हणलं व्हॉईस क्वालिटी काही एवढे चांगले वाटले नाही. ब्लूटूथ म्हणजे असं वायरलेस होता. म्हणलं जाऊ दे नकोच म्हणलं. त्यामुळे ते डबल जाऊन महागारी करून आले आणि त्यामुळे माझा माईक घ्यायचा तर राहिलाच. आता पंढरपूरमध्ये बघावं लागेल मला. आता असल्या पुण्यासारख्या ठिकाणी मला चांगल्या क्वालिटीचा मिळाला नाही. आता बघू वायरचाच घेणार आहे जसा असेल तसा. तर असं आहे, माईकचं खूप इश्यू चालला आहे माझा. बरं की नंतर असं वाटायला लागले की माझा भाऊ म्हणत होता ऑनलाईन घे, ऑनलाईन घे, ऑनलाईन घे. ऑनलाईन चांगलं मिळतं, पण तर प्रत्यक्षात ऑफलाईन घेऊनसुद्धा मला माईक चांगला मिळाला नाही. त्यामुळे ते थोडंसं आहे. संचित स्कूटीला बटन बंद कर, येडपट. तर हे बघा, मी आता आवाज जोडते तोपर्यंत संचित आतमध्ये गेलाय, घरातून स्कूटीची चावी घेऊन आलाय आणि चावी स्टार्ट करून हॉर्न मारतोय. आता स्कूटीला काही घेर वगैरे नसतो, डायरेक्ट रेस केली तर पळतील. आता लहान मुलांचं काही ना काहीतरी काम असतं त्यामुळे त्यांच्यावर भरपूर लक्ष ठेवायला लागतं. आणि संचितचं तर कसं आहे, नजर हटी दुर्घटना घटी असं आहे संचित. तर त्यामुळे संचितवर तर खूप लक्ष द्यावं लागतंय. हो, ऐकलं का? बघा कसं आहे माझं. असं आहे का, ऐकून घेतोय आणि काहीतरी म्हणून जाते. खूप काडामती संचित आहे, लक्ष खूप द्यावं लागतं त्याच्यावर. तर असं आहे. जाऊ दे, आता काय बोलत होते माईकचं, जाऊ दे तिकडं, आता विसरून पण गेले मी. तर इथं बघू शकता आता माझं भेंडी आहे तर भेंडी बनवून झाली. आता कट्टा आहे तर कट्टा पुसून घेते आणि नंतर भांडी वगैरे थोडीफार घासायची आहेत आणि मग लगेच जायची सगळी तयारी करायची. आणि बघू आता गेलं की स्कूलचं बघायचं, स्कूलचं नंतर किराणा वगैरे भरायचा आहे. दिवस पूर्ण तिकडंच जाईल गेलं की. तर असं आहे, गावाला आलं की काही ना काहीतरी असतंच. दिवस पटपट जातात. आता ॲडमिशनचं बघायचं आहे, पंढरपूरमध्ये येतात जसं पाहिजे तसं. आता बोर्डमध्ये संचित पुण्याला होता CBSEला, आता इथं टाकायचं आहे स्टेट बोर्डला. त्यामुळं काय कळत नाही कुठला बोर्ड चांगला, काय लहान मुलांचं काय. आणि माझे मिस्टर ते तर म्हणते स्टेट बोर्डलाच टाक. त्यामुळे बघू आता आम्ही बघायचं. आता पुण्यात पंढरपूरमध्ये पण भरपूर आहेत स्कूल. सगळं फिरून बघावं लागतं, एका दिवसामध्ये अजिबात होत नाही काय करायचं म्हणलं तर. तर असं आहे, त्यामुळे पटकन आपलं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि जेवण तिकडंच घेऊन जाणार आहे आम्ही. आणि तिकडंच मग गेलं की स्कूल वगैरे बघून झालं की तिथंच जेवण करायचं. जेवणामध्ये भेंडी बनवली होती, चपात्या बनवून घेतल्या होत्या. गपना, चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि नंतर मटकीच्या डाळीचं कालवण केलं होतं. तर अजून भांडी घासले मम्मीनी आणि हात धुवून आणि पुसायचं. जाऊ तिकडं. आणि संचित आता कैरी खाऊन आलाय आणि बघा काय ना काय तोंडात हात घालू नको चल. लहान मुलांचं कसं सारखं नाही तेच संचित काहीतरी शिकलाय, तोंडातच हात सारखा घालतोय. स्कूलमध्ये कोणाचा तर बघून आलाय. आता त्याला काय करणार आहे मी, आता उलटण नाही तर चाकू गरम करायचा आणि त्याला चटका द्यायचा, त्याच्याशिवाय त्याची सवय जाणार नाही. तर चला भांडी घास. पण सवय लागणारच. ओके, जावा तिकडं आता. तर असं आहे बघा, काय संचितकडं आता असू द्या, तुम्ही थोडं समजून घ्या. मला काही बोलू देत नाही, मध्ये चालूच असतं. तरी मी बाहेर येऊन एक कोपरा धरून बसले, मी घरात कालवा करतोय म्हणून. तरी पण जिथं मी बसले तिथं येणार असतो. आणि आता भांडी घासून झाली, कट्टा पुसून घ्यायला लागले मी. आणि नंतर मग मी पण अजून नाश्ता केला नाही, नाश्ता करायचा आहे. संचितला मी काय केलं, पोहे झाले की लगेचच गरम पोहे दिले होते खायला त्याला. आणि नंतर मग आता मी सगळं म्हणलं आता पहिला आवरूनच घेते आणि आवरून झाल्यानंतर मग नाश्ता करता येईल. तर असं आहे. आणि इथं बघू शकता आता चालली सगळी साफसफाई, आपलं पटापट कामं करून घ्यायचे. आणि संध्याकाळचं कसं पाणी येतं, संध्याकाळचं नाही म्हणजे असं आमच्यात बोर पण आहे आणि विहिरीचं पाणी आहे. त्यामुळे आता पाणी आलं होतं, मग आईंचं चाललं होतं पाणी भरायचं काम. तर हे असं आहे काही ना काहीतरी. आणि गरमी तर खूप म्हणजे खूप वाढले. त्यामुळे आम्ही तर आल्यापासून तर बाहेरच झोपतोय. आणि बाहेर झोपलं की जरा गरम वगैरे कमी होते. नाही तर घरात खूप जास्त गरम होतं आणि घरात झोपू पण वाटत नाही गरमीत. असं दूध पण गरम करायला ठेवलं होतं. दूध जास्त वेळ बाहेर ठेवलं की मग गरम करून ठेवत असते. आणि ते भेंडी पण एका साईडला झाली, कालवण पण झालं. कालवणचा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे मी, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजे त्याच्यामध्ये रेसिपी कळेल तुम्हाला. बोंबील आणि मटकीच्या डाळीचं कालवण केलं होतं. चला आता नाश्ता आहे तर करून घेते, टाईम झाले आता खूप. आणि नाश्ता झालं की लगेच पटकन आवरायचं आणि नंतर निघायचं पंढरपूरला. तर संचितला पोहे दिले, संचितला पोहे देऊन आता थोडेसे शिल्लक राहिले होते पोहे, तर ते आता पोहे खाऊन घ्यायचे. आणि तुम्ही सगळेजण पण या मस्त असे थंडच पोहे खायला. आता गरम कुठं डबल करत नाही, गरम केले की नंतर मग डबल कडक होतात.
चला तर या पोहे खायला. चला तर या नाश्ता करायला. 10 वाजले त्याचा. संचित तिकडे करत बसलाय आणि स्वयंपाक सगळा बनवून घेतला. मग नाश्ता करायला लागले मी. आणि ऊन कडक 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 असं पडते इथं बाहेरच. इथं तुम्हाला दाखवते आता बघा, दरवाजात आले. किचनमध्ये पण येते ऊन आणि गरमी भरपूर आहे. गरम खूप होते. मला पोळलं इथं हाताला थोडंसं, तवा पोळला. चला तरी तुम्ही सगळेजण नाश्ता करायला. आता स्वयंपाक झालाय, आता आवरायचं आणि नंतर पंढरपूरला जायचं. बघू आता हा व्हिडिओ किती मोठा होतोय. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला तर पंढरपूरचा व्हिडिओ सेपरेट करणार आहे मी. त्यामुळे बघू. चला तर या नाश्ता करायला. तर इथं आम्ही आलो होतो संचितचं स्कूल बघायला आणि ह्या टीचर आहेत त्या दाखवत होत्या. आता एवढ्या लहान मुलांना कॅम्प्युटर लॅब कशाला लागते, तरी पण म्हणते ते आहे कॅम्प्युटर लॅब. हे मोठंच्या मोठं स्कूल आहे. मला तर अजिबात आवडलं नाही. स्वच्छता वगैरे काहीच नव्हती. तरी पण आता आलो आहे म्हणलं तर बघून घ्यायलाच पाहिजे. आणि यांचं सगळ्यात मोठं म्हणलं तर म्हणत होते आमच्याकडं स्विमिंग पूल आहे आणि तुम्ही पंढरपूरमध्ये कुठं पण जावा तुम्हाला स्विमिंग पूल काही मिळणार नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्विमिंग पूलचा काहीच उपयोग नाही. त्यामुळं हे स्कूल तर आम्ही बघितल्याच तिथंच नको म्हणलं, जाऊ दे तिकडं. तरी पण आता बघून वगैरे घेतलं. आणि मोठे मोठे स्कूल आहेत पंढरपूरला. आणि अजून पण 3-4 स्कूल बघितले होते, पण तिथं काय मला व्हिडिओ वगैरे काढला नाही. आणि जेवढे स्कूल बघितले होते ते मला आवडले पण नाहीत. तर इथं नळ घ्यायचा होता आणि बघू शकता इथं छान असे मातीचे डेरे वगैरे होते. आणि हे आहे तर दही वगैरे लावण्यासाठी हंडी होती आणि ते आईंना आवडली होती आणि मग दिली होती मी त्यांना. असं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.